शनिवारवाड्याच्या इथं जे मुख्य पटांगण आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल, लाईट व्यवस्था असेल, जे अनेक कार्यक्रम शनिवार पटांगणात होतो, तो आज जवळ 40-42 लाख रुपयाचा प्रस्ताव तो मंजूर केला. पुढच्या काळात पर्यटन, शनिवारवाड्याचं सुशोभीकरण यासाठीचा एक प्रस्ताव होता. विविध शहरातले प्रकल्प, मला असं वाटतं की घनकचऱ्याचे प्रकल्प असतील किंवा ड्रेनेज लाईनचे विषय असतील, ज्या अत्यावश्यक सेवा होत्या त्या स्टँडिंग कमिटीमध्ये आज मंजूर केलेले आहेत. राणी लक्ष्मीबाई संदर्भात मागच्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं की हा प्रस्ताव जो आहे प्रशासनाने करायचा आहे. 8 मार्च ते 14 मार्च पर्यंत क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत करायचे ठरवले. आज त्याचं पत्र तयार होईल जेणेकरून हे कार्यक्रम परवापासून त्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सुरू होतील. प्रशासनच ह्याच्यामध्ये निधी देणार आहेत, प्रशासन राबवणार आहेत. मला वाटतं समाज कल्याणचे विषय असतील ते करणार, तो एकदम क्लिअर आहे. आणि दुसरं ट्री सेन्सेसच्या विषयामध्ये आम्ही माहिती घेतली, चर्चा केली की एवढे पैसे जर त्याला 35 कोटी खर्च करायची गरज आहे का. मागच्या काळात 18 कोटी होते आणि यावेळी जवळजवळ 30 कोटी रुपये खर्च केले. तर सगळ्या सभासदांनी प्रश्न उपस्थित केला. स्टँडिंग चेअरमन म्हणून मी सांगितलं की एवढे पैसे गरज नसताना खर्च करणे. त्यात मग प्रशासनाने असं सांगितलं की नक्की हे गरज नसतील तर आता ह्याच्या आम्ही कारवाई करत नाही, ॲज इट इज थांबवतो. म्हणजे मागच्या काळात ठराव झाला असेल तर तो ॲज इट इज तो आम्ही थांबवलाय किंवा थांबवण्यासाठी सांगितलं. दुसरं मला असं वाटतं की जे बांधकाम लोहगाव विमाननगरमध्ये कारवाई झाली त्या संदर्भामध्ये काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केले की 5 मजली बिल्डिंग झाल्यावर तुम्ही कारवाई करण्यासाठी गेलेलात. मग त्या सगळ्या सभासदांचा विचार घेऊन मी स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून प्रशासनाला अशा सूचना दिल्यात. पुढच्या काळात शहरभर इल्लीगल बांधकामाला आमचा विरोध आहे. ज्या ठिकाणी इल्लीगल बांधकामाची कारवाई झाली पाहिजे, पण फुटिंग पासून हे कामं जर झालीच नाही तर त्या 5व्या पगारापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळं एक स्क्वॉड नेमावा, 15-20 नवीन जणांची टीम तयार करावी, कॉन्ट्रॅक्ट वरती ज्युनियर इंजिनियर घ्यावेत आणि जसं आयुक्तांनी आदेश केलाय की रोज 2 तास फील्डवर जाऊन त्याचा रिपोर्ट तुम्ही द्यायचा आहे. मग तो वॉटर विभागाचा जे बांधकामाचा असं त्यांनी रिपोर्ट दिला पाहिजे. अशा प्रकारे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये शहराच्या संबंधित हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी इल्लीगल बांधकाम होतील मग त्या ठिकाणी प्रशासन पूर्ण काटेकोरपणाने नियमाचं पालन करतील, साईट व्हिजिट करतील, नोटीस देतील आणि कारवाई करतील. पूर्ण बांधकाम 5 मजलीपर्यंत वाट बघणार नाही. त्याच्यात जर कोणी दोषी असेल एईजी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं. तर मला वाटतं पुढच्या काळात ह्या इल्लीगल काम असेल, अतिक्रमण असेल, याला काही निमोली करून शहरामध्ये इल्लीगल बांधकाम होणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहणार. आम्ही म्हटलं ना एईजी किंवा संबंधित जे प्रशासनातले अधिकारी त्याच्यावरच कारवाई करावी. जर उद्या बांधकाम असेल तर त्याला जबाबदारी धरावी. मी ठरवलंय आणि दर 8 दिवसांनी स्टँडिंग मध्ये त्याचा आढावा घेणार. तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकाशझोत टाकला तर ती जी बांधकाम तुम्हाला आम्हाला कोणी सांगितली, एनजीओनी सांगितलं, कोणी तक्रार केली तर आम्ही सांगून पाठपुरावा करून त्याच्यावर कारवाई करू. आमचा उद्देश कारवाई केली पाहिजे, इलिगल बांधकाम पडले पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. मुळातच जो JEPI किंवा ज्याच्या मार्फत हे होतं त्याच्यावरच कारवाई करायला सांगितली. कोणी प्रोत्साहन जर केलं तर त्याला अधिकाऱ्यांना माहिती आहे की माझ्या भागात इलिगल बांधकाम चाललंय, मला शिक्षा होणार. त्याने अलर्ट राहायला पाहिजे, अवेअर राहायला पाहिजे, अन्यथा शिक्षेसाठी त्याने तयार राहायला पाहिजे.